सरांनी कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये मी जे उल्लेख केलेला आहे, याच्यामध्ये भरीव असं योगदान दिलेलं आहे. आजही आपण पाहतो की चित्रपट क्षेत्राशी सरांचं नाव जोडले गेलेलं आहे. या क्षेत्रामध्ये सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याचा काही थोडक्यात मी उल्लेख करतो की चित्रपट आणि दृकश्राव्य माध्यमातील लेखनासाठी बलराज सहानी आणि साहिल लुधियानवी फाउंडेशनचा चित्रपट लेखक के अब्बास पुरस्कार 2014 सरांना मिळालेला आहे. समीक्षा पहिली खेप या समीक्षा ग्रंथास वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव यांचा 2009 चा पुरस्कार यांना सर सन्मानित झालेला आहे. भडास या कादंबरीसाठी महाराष्ट्र अनुवाद परिषद आणि तुका म्हणे या लघु अनियतकालिकाच्या वतीने तुका म्हणे पुरस्कार 2003 रोजी सरांना प्राप्त झालेला आहे. शांताबाई या माहितीपटाचे फिल्म डिव्हिजन फोर्ड फाउंडेशन आणि सुरभी यांनी आयोजित केलेल्या अलंकार या महोत्सवात सरांनी सादरीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर NFDC निर्मित आणि 27व्या राज्य चित्रपट महोत्सवात प्रथम पारितोषिक विजेता गाभारा या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि संवाद लेखन सरांनी केलेलं आहे. ज्ञानपीठ तर्फे प्रकाशित झालेल्या भारतीय कविता या पुस्तकात पारंब्या या काव्यसंग्रहातील कवितेचा त्यांचा समावेश आहे. भलरी या दिवाळी अंकाच्या संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार 1993 रोजी सरांना मिळालेला आहे. हे चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये सरांचं महत्वपूर्ण योगदानाच्या संदर्भात मी उल्लेख केलेला आहे. सरांचं लिखाणाच्या संदर्भात उल्लेख करायचा झाल्यास समीक्षा दुसरी खेप 2012 रोजी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. समीक्षा पहिली खेप 2008, मराठी चित्रपटाची पटकथा 2005, पेशवाईत मेलेला पांढरा उंदीर हा कथासंग्रह 2004 रोजी प्रकाशित झालेला आहे. छत्रपती शाहू महाराज शालेय विद्यार्थ्यांसाठी सरांनी चरित्र लिहिलेलं आहे. भडास ही 2002 सरांची कादंबरी प्रकाशित झाली. नाटक आकलन आणि आस्वाद 2002 प्रकाशित झाला. हवा आहे तरी कशी मुलासाठी ही विज्ञान कथा 1990 मध्ये प्रकाशित झाली आणि पारंब्या हा काव्यसंग्रह 1989 रोजी सरांचा प्रकाशित झालेला आहे. इतकं अमूल्य असं ग्रंथलेखन आणि सरांनी केलेलं आहे. संपादित ग्रंथामध्ये संदर्भ सहित श्रीवाद हा प्रकाशित आहे. प्रकल्पाच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास दलित नाटक संहिता प्रयोग आणि कालतत्वे हा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मंजूर झालेला दीर्घ मुदतीचा संशोधन प्रकल्प सरांनी पूर्ण केलेला आहे. मराठी कादंबराचे चित्रपट रूप पुणे विद्यापीठाच्या BCD संशोधन शिष्यवृत्ती अंतर्गत सरांनी संशोधन प्रकल्प पूर्ण केलेला आहे. चित्रपटाच्या संदर्भात सरांचा महत्वपूर्ण असं योगदान आहे. यामध्ये आपल्याला सांगता येईल की गाभारा NFDC निर्मित आणि 37व्या राज्य चित्रपट महोत्सवात प्रथम पारितोषिक विजेता चित्रपट कथा, पटकथा आणि संवाद लेखन सरांनी केलेलं आहे. धनगर वाडा समीर आठवले दिग्दर्शित मराठी चित्रपट पटकथा आणि संवाद लेखन सरांनी लिहिलेलं आहे. ढोल ताशे अंकुर काकरकर दिग्दर्शित मराठी चित्रपटाचे पटकथा आणि संवाद लेखन सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर सहलेखन करताना हे गीत जीवनाची कथा पटकथा सरांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे कला, साहित्य, संस्कृती, चित्रपट यामध्ये सरांचं महत्वपूर्ण असं योगदान आहे. असं महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आज राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये संशोधनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा या संदर्भात सर मार्गदर्शन करणार आहेत. सर्व सहभागी संशोधक अभ्यासकाच्या वतीनं मी 8व्या सत्रामध्ये मी आदरणीय प्रोफेसर अनिल सपकाळ सरांचं मनपूर्वक असं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की संशोधनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर आपण मांडणी करावी. आदरणीय प्रोफेसर अनिल सपकाळ सर. धन्यवाद डॉक्टर ताहिर पठाण सर. साहित्य अकादमी नवी दिल्ली, UGC मानव संसाधन विकास केंद्र मराठी विभाग आणि आधुनिक भारतीय भाषा संकुल अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ अलीगड यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या मराठी भाषा व साहित्य संशोधन पद्धती या राष्ट्रीय पातळीवरील मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये मला जे आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्व संस्थांचा, सर्व संयोजकांचा मनपूर्वक आभार
आभारी आहे. आणि विशेषतः या कार्यशाळेचे संचालक आणि प्रभारी मराठी विभाग डॉक्टर ताहिर पठाण सर यांचा मी विशेष इथं उल्लेख करतो. मी संशोधनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयाच्या अनुषंगानं मांडणी करावी असं स्वतः स्वीकारलं. याचं कारण मी ज्याला बोलायचं ठरवलं त्यावेळेला अनेक विषय हे काही पूर्वनियोजित वक्त्यांनी घेतलेले होते आणि मला आनंद झाला की या विषयावरती मला माझं काही म्हणणं आपल्याशी मांडता येत आहे. खर तर हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि एक केवळ या विषयाकडे आपण कशा पद्धतीनं पाहतो आहोत या संदर्भात मला स्वतःलाही एक शोधायचं होतं. आपण ज्यावेळेला आपल्या विचार भावना व्यक्त करतो त्यावेळेला आपल्याला अशा विविध माध्यमांची आवश्यकता असते, साधनांची आवश्यकता असते आणि त्याद्वारे आपण विचार भावना व्यक्त करतो. आपली जी शिक्षण पद्धत आहे ती तर आता आमूलाग्र अशी बदलत चाललेली आहे. मी माग एक लोकसत्तामध्ये लेख लिहिला होता की शिक्षणाची गाडी ही पटरी बदलून ऑनलाईन होते आहे काय असा त्याचा संदर्भ होता. म्हणजे एका बाजूला डिजिटल विद्यापीठ येऊ घातलेली आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला ज्याला टी पॅक असं जी चौकट म्हणली जाते तर तीही स्वीकारलेली आहे. कारण ज्याला रचनावादी शिक्षण पद्धत असं म्हटलं जातं त्या रचनावादी शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून तो फॅसिलिटेटर आहे असंही सांगण्याचा प्रघात आता सुरू झाला आहे. आणि मुख्यतः 1970च्या काळानंतर आपल्याला असं दिसेल की ज्यामध्ये शिक्षणामध्ये एक 4C असे वेगवेगळ्या पद्धतीनं आलेले आहेत, ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण, क्रिएटिव्ह इनोव्हेशन म्हणजे सृजनशील नवनिर्मिती, त्यानंतर क्रिटिकल थिंकिंग ज्याला चिकित्सक विचार पद्धती आणि कोलॅबोरेशन ज्याला सहयोग किंवा सहकार्य अशा या 4Cचा 4 पद्धतींचा विचार भूमिकांचा विचार केंद्रवरती आपल्याला यायला लागलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आपल्याला संशोधनाचा विचार करायचा आणि तेही संशोधन आपण जे मराठी भाषेच्या संदर्भात करणार आहोत. असं आपण मुख्यतः सगळेजण तुम्ही आम्ही हे मराठी भाषेचे विद्यार्थी आहोत, मराठीचे विद्यार्थी आहोत. मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती व्यवहार जो आहे तर याच्याशी संबंधित आपलं अध्ययन अध्यापन आणि संशोधन हे काम जोडलेलं आहे. आणि साधारणतः आपण जितकं मागं जाऊ उपलब्ध असणाऱ्या साधनांच्या अनुषंगानं मराठीच्या संदर्भात तर अगदी नाणेघाटातल्या पहिल्या शिलालेखापर्यंत आपण मागं जाऊ शकतो, जो ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला शिलालेख इथपर्यंत. तिथून आपल्याला दिसेल की प्राचीन परंपरा असेल साहित्याची, भारतीय साहित्याची आणि त्यातली मराठी साहित्याची परंपरा, मध्ययुगीन परंपरा असेल किंवा आधुनिक उत्तर आधुनिक परंपरा असेल, या काळाच्या आणि दृष्टिकोनांच्या सगळ्या परंपरांचा विचार करताना आपण साहित्याचा विचार करतो आणि आपण पाहतो की या सर्व साहित्यामध्ये जो मानवी भावनांचा व्यवहार आहे, जो अंतस्थ आणि बहिस्थ वृत्तींना व्यक्त करतो, त्या अभिव्यक्ती ज्या आहेत तर त्या कोणत्या सांस्कृतिक पर्यावरणाच्या अनुषंगाने आलेल्या आहेत आणि त्याचे संदर्भ आपण साहित्याच्या संदर्भात तपासण्याचा, त्याचं अध्ययन अध्यापन आणि
संशोधन करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या पार्श्वभूमीवरती मग आशियाच्या अनुषंगानं आणि आकृतीबंधाच्या अनुषंगानं आपण हे काम करायला लागतो. हे पाहत असताना आशियाच्या पातळीवरती आपण एका विशिष्ट कालावकाशामध्ये जात, धर्म, वर्ग, भाषा, बोली, प्रदेश, लिंग, वय या घटकांच्या अनुरोधानं आपण एक त्या साहित्याच्या संदर्भातली जी काही संदर्भ जे आहेत तिची मांडणी आहे ती मांडणी आपण पाहण्याचा आणि विचार करण्याचा, अभ्यासण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण संशोधनाचा पुढे विचार करतो. संशोधनाच्या संदर्भात गेले 7 व्याख्यानांच्या मध्ये अनेक अभ्यासकांनी मांडणी केलेली आहे. संशोधन म्हणजे काय, संशोधनाचे संदर्भ काय, संशोधनाच्या संदर्भात त्याच्या व्याख्या, त्याच्या प्रकारांचा निर्देश केलेला आहे. संशोधन पद्धतींचा विचार काल वाघमारे सरांनी केला. आज सकाळी काही प्रमाणामध्ये वेगळी मांडणी आपल्याला शेलार सरांनी केली. आता आधुनिक कालखंडाच्या संदर्भात आणि मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भात काही मांडणी आलेली आहे. संशोधनाच्या अनुषंगाने आपल्याला असं दिसतं की ज्यामध्ये वस्तूच्या कृती आणि ज्ञानाची जी नवी मांडणी आहे, जी पुनर्मांडणी आहे, ती पुनर्मांडणी, नवी मांडणी इथं अपेक्षित असते की ज्याचा आपण संशोधन म्हणून विचार करतो, की ज्यामध्ये आपल्याला एखाद्या विषयाअंतर्गत जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा एक व्यापक शोध घेण्याचा, तो चिकित्सक पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण संशोधनामध्ये करतोय. म्हणजे आपल्याला असं दिसेल की जी समीक्षेमधली आपली मूल्यमापनाची, चिकित्सेची, विश्लेषणाची जी पद्धत आहे तर ती पद्धत आपण या नवनिर्मितीसाठी, केवळ त्याच्या व्यवस्थापनासाठी नाही तर नवनिर्मितीसाठी आपण करतो आणि संशोधनाचा आपण विचार करतो. संशोधनाच्या संदर्भात मराठीमधल्या अनेक संदर्भांचा तपशील अनेक अभ्यासकांनी दिलेला आहे. त्या सर्व व्याख्या तुमच्या पर्यंत आहेत. त्याच्याकडे मी जाणार नाही कारण की तो माझा आताच्या चर्चेचा विषयही नाहीये. पण मुख्यतः संशोधनाचा विचार करत असताना आपल्याला दिसेल की संशोधन ही ज्ञानव्यवस्था आणि ज्ञानसत्ता यातलं एक सांस्कृतिक राजकारण आहे असं मला वाटतं. ती नवनिर्मिती आहेच, ती पुनर्मांडणी आहेच, पण ती नवनिर्मिती, ती पुनर्मांडणी जी आहे ती ज्या उत्सुकतेनं, ज्या हेतूनं, ज्या प्रश्नांच्या अनुषंगानं निर्माण होते त्यामध्ये आपल्याला जी ज्ञानव्यवस्था आहे त्या ज्ञानव्यवस्थेचा आणि ज्ञानसत्तेचा एक पुनर्विचार जो आहे तर तो एका विशिष्ट दृष्टिकोनातून केला जातो हे आपण तपासून घेतलं पाहिजे, पाहिलं. आणि म्हणून संशोधनातलं व्यापकत्व जे आहे ते व्यापकत्व, त्यातली जी एक व्यामिश्रता जी आहे ती व्यामिश्रता आपल्याला साहित्याच्या संशोधनाच्या अनुषंगानं, मग तो मध्ययुगीन कालखंड असो किंवा आधुनिक कालखंड असो, ज्या ज्या आपण साधन ग्रंथांचा उपयोग करतो आहोत, साधन साहित्याचा उपयोग करतो आहोत, तर त्या पार्श्वभूमीवरती ती मांडणी आपण सगळी संशोधनाची शिस्त ठेवून आपल्याला करायची असते. या संशोधनाच्या संदर्भामधला जो आत्ताचा आपला विषय आहे तर तो विषय पाहत असताना आपल्याला संशोधनाच्या संदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचा विचार, काय कोणाला काय बोलायचंय का? तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये आपल्याला तो उपयोग करायचा. काय आधुनिक एकूण तंत्रज्ञानाचा विचार करता मग काय करतो तर तंत्रज्ञानाचा संदर्भ हा आपल्याला मानव, समाज, संस्कृती या सगळ्यांशी आपल्याला जोडलेले असं पाहायला मिळेल आणि ते सातत्यानं बदलत असणार.
अनित्यता हा त्यातला एक संदर्भ महत्वाचा आहे. म्हणजे एका बाजूला परंपरा आणि नवता हा जो एक आपल्याकडं आणि जगभर जो कायमचा एक संघर्ष असतो, तो जो एक व्यवहार असतो, त्या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हा संदर्भ दिसतो. आणि मग ते जे तंत्रज्ञान आहे, जे तंत्रज्ञान बदलत आहे, त्या बदलाच्या अनुषंगाने आपल्याला जो माणसाचा विकास झालेला आहे, जो मानवी संस्कृतीचा विकास झालेला आहे, आणि त्या मानवी संस्कृतीच्या समाजाच्या विकासाच्या टप्प्यावरती ज्या ठिकाणी तंत्र बदलत गेलंय, म्हणजे शिकार करणारा माणूस तो अगदी त्या प्रत्येक टप्प्यावरचा त्याचा जो विकास आहे, तर त्या विकासाच्या टप्प्यावरती तो कसा बदलत गेला आणि त्यातलं जे तंत्रज्ञान बदलत गेलं, तर त्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करणं आवश्यक आहे. एकूण आपण जर तत्वज्ञानाचा विचार करायला लागलो, तर तत्वज्ञानामध्ये एका बाजूला नैसर्गिक विज्ञान तत्वज्ञान अशी एक संकल्पना मांडली जाते. आणि विज्ञानाचा विचार केला तर विज्ञानामध्ये नैसर्गिक विज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी एक संकल्पना येते. आता ज्यावेळेला आपण तत्वज्ञानाचा विचार करतो आहोत, त्यावेळेला आपल्याला असं दिसेल की जे निसर्ग नियम आहेत, तर त्या निसर्ग नियमाच्या पार्श्वभूमीवरती माणसानं जो आपल्या समाज, संस्कृती आणि देहाचा विचार केलेला आहे, पंचज्ञानेंद्रियाचा विचार केलेला आहे, तर त्याचा संदर्भ आपल्याला या घटनांच्या अनुषंगाने पाहायला मिळतो. आणि आपण जर संपूर्ण आपला मध्ययुगीन साहित्य अभ्यासतो, त्या संपूर्ण मध्ययुगीन साहित्यामध्ये आपल्याला ते सगळे संदर्भ आपल्याला तपासून पाहता येतात, जे आपल्याला एका बाजूला अगम निगम या संकल्पनांशी संदर्भात त्याच्याविषयी मध्ययुगीन जो अभ्यास संशोधनाचा त्याविषयी बोललं जाईल, किंवा तुझं सगुण म्हणू की निर्गुण म्हणू ही ज्या संकल्पना येतात त्या संदर्भात पाहता येईल. एका बाजूला जडाचा आणि चैतन्याचा विचार आहे, त्या पार्श्वभूमीवरती चर्चा पुढे करता येऊ शकते. आता ही जी चर्चा आहे, ही चर्चा आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला एकूण नैसर्गिक तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये आपल्याला अशा प्रकारची जी मांडणी आहे, ती मांडणी आपल्याला साहित्याच्या पृष्ठभूमीवरती येते. आणि त्या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की जी पहिली चर्चा होती ती मुख्यतः मानवी शरीर आणि मनाच्या संदर्भातली चर्चा होती. मानवी मनाच्या संदर्भामध्ये सांख्य किंवा बौद्ध तत्वज्ञानाने जी संपूर्ण मांडणी केलेली आहे, तर ती मांडणी एक दिसेल. आणि त्या अनुषंगाने आपल्याला शरीराच्या संदर्भातल्या एका बाजूला या पंचज्ञानेंद्रियाचा विचार असेल की षडधातूंचा विचार असेल, जो वैदिक तत्वज्ञान किंवा बौद्ध तत्वज्ञान सांगतं, तर त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला दिसेल की आपण ज्ञानेंद्रियाच्या संदर्भातली विचार या नैसर्गिक तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती करतो असं पाहायला मिळतं. विज्ञान जे आहे त्या विज्ञानामध्ये काय दिसतं, तर विज्ञान म्हणजे सुसंघटित ज्ञान असं मानलं जातं की जे आपल्याला नैसर्गिक वस्तू, जीव, घटना यांच्या विषयीची माहिती किंवा ज्ञान आहे यांच्या अनुषंगाने निर्माण झालेलं आहे, की ज्यामध्ये आपल्याला निरीक्षण आणि प्रयोग याच्यामधून आपल्याला काही पुराव्यांच्या आधारे ते पुढं आलेलं आहे, अधोरेखित झालेलं असं दिसतं. अति वैज्ञानिक तथ्य आपल्याला तिथं पाहायला मिळतात. आपण ज्यावेळेला पंचज्ञानेंद्रियांचा आणि संपूर्ण नैसर्गिक तत्वज्ञानाचा विचार केलेला आहे, त्यावेळेला आपल्याला दिसेल की निसर्ग विज्ञानामध्ये जी भूमिका दिसते त्या ठिकाणी आपल्याला मानवी देहाच्या संदर्भातली एक संपूर्ण मांडणी पाहायला मिळेल. आणि आपल्याला दिसेल की ज्याला आपण
नैसर्गिक विज्ञान आणि पुढं भौतिक विज्ञानाचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की त्या ठिकाणी आपल्याला एकूण निसर्गातली असणारी सगळी स्थित्यंतर आणि भौतिक विज्ञान ज्याच्या भौतिक शास्त्र अंतरिक्ष शास्त्र किंवा इतर पृथ्वी विज्ञान आहे यातली असणारी सगळी स्थित्यंतर आहेत तर त्या स्थित्यंतराचा तिथं विचार केला जातो. या पार्श्वभूमीवरती आपल्याला जे तत्वज्ञान आहे आणि जे तंत्रविषयक माध्यमांचं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आपल्याला विकसित केले असं दिसत. जगातले जे संपूर्ण महत्वाचे शोध जर आपण पाहिले की अगदी काही दशलक्ष वर्षापूर्वी ज्यावेळा संपूर्ण माणसानं दगडाचं हत्यार म्हणून उपयोग केला बचावासाठी तो गुहेमध्ये वगैरे राहत असताना किंवा 1 दशलक्ष वर्षापूर्वी ज्यावेळा माणसाला अग्नीचा शोध लागला किंवा त्याला पाण्याच्या संदर्भात सिंचनाचा शोध लागला त्याला नौकानयनाचा शोध लागला त्याला लोह निर्मिती किंवा शिशे निर्मितीचा शोध लागला. हे जर सगळे आपण त्यानं केलेले प्रयत्न तपासत गेलो तर आपल्याला दिसेल की हे एका बाजूला तंत्रज्ञानातले सगळे टप्पे आहेत असं दिसेल. या तंत्रज्ञानातल्या सगळ्या टप्प्यांच्या मुळे आपल्याला असं दिसेल की त्या माणसाच्या मध्ये असणारी जी सगळी परिवर्तनं जी आहेत त्याच्या संस्कृतीतली परिवर्तनं जीवनातली परिवर्तनं निसर्ग आणि माणूस यांच्यातल्या असणाऱ्या सांस्कृतिक संदर्भातून विकसत जाणारी जी परिवर्तनं आहेत ती आपल्याला तिथं पाहायला मिळतील आणि ज्याचा आपण हळूहळू एक तांत्रिकतेचा भाग म्हणून तंत्र म्हणून विचार करायला लागलो असं दिसेल. आणि मग आपण या सगळ्या टप्प्यांवरती म्हणजे आगीचा शोध असो किंवा त्याला होका यंत्राचा त्यांना लावलेला शोध असो किंवा कोपर्निकस रिव्होल्युशन ज्याला कोपर्निकस क्रांती असं म्हटलं जातं तो शोध असो किंवा 1765 वाफेच्या इंजिनाच्या संदर्भातला शोध असो या सगळ्या टप्प्यांवरती आपल्याला दिसेल की हळूहळू माणूस हा एका बाजूला तंत्राचा विचार करतो आहे आणि तंत्र विकसत जाते असं दिसतं. या तंत्राच्या संदर्भातले अनेक शोध जे आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत. माणसाच्या असणाऱ्या विचलक्ष बुद्धीच्या अनुषंगानं त्यानं हे शोध लागलेले आहेत किंवा तो शोध लावत गेलेला आहे असं आपल्याला दिसेल. आणि हे जे शोध आहेत ही जी माध्यमं आहेत ही निर्माण होत गेलीत ही साधनही निर्माण होत गेलीत साधनांचं माध्यमामध्ये रूपांतर होत गेलं असंही आपल्याला पुढे दिसेल. म्हणजे 1826-27 ला छायाचित्रणाचा शोध लागतो आणि आपण छायाचित्रणाच्या शोधाच्या पार्श्वभूमीवरती पुढे आपण चित्रपट निर्माण होतो असं पाहतो किंवा आपल्याला जसं की 1901 ला रेडिओचा शोध लागतो आणि त्यानंतर आपल्या पुढं 1927 ला दूरदर्शन येतं. हे जे सगळे शोध आहेत हे तंत्रज्ञानातले शोध आहेत असं दिसेल. त्या एका वेगवेगळ्या टप्प्यांवरचे शोध आहेत असं दिसेल. हे जे सगळे शोध आहेत की ज्या सगळ्या शोधांचा आजचा जो टप्पा आहे की ज्या ठिकाणी आपण ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथपर्यंत येतो किंवा अगदी 8 दिवसापूर्वी ज्या वेळेला संपूर्ण टाइमचा विचार करण्यासाठी जी एक नवी दुर्बीण पाठवली गेली सूर्याच्या दिशेने त्या दुर्बिणीपर्यंत आपण येतो. हे सगळे तांत्रिकतेतला भाग आहे. हा तांत्रिक विकास आहे. हे सगळे टप्पे आपल्या दृष्टीनं महत्वाचे आहेत कारण ते साहित्याच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत ते संस्कृतीच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत ते माणसाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत आणि आपण ज्याला संशोधन साधनांच्या साठी विचार करणार आहोत त्याही दृष्टीने ते महत्वाचे आहेत असं मला वाटतं. म्हणजे 1974 ला पर्सनल कॉम्प्युटर येणं आणि त्यानंतर आपण आता 2017 ला कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध त्या अर्थानं लागणं
हे जे तंत्रातले विकास टप्पे आहेत ते त्या दृष्टीनं महत्वाचे आहेत की ज्या विकास टप्प्यांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपल्याला काय आहे, जो मला असं वाटतं की जी आपण मध्ययुगामध्ये पंच ज्ञानेंद्रियांचा जो विचार करत होतो त्या पंच ज्ञानेंद्रियांच्या संदर्भातला आजचा टप्पा असा आहे की ज्या अनुषंगानं तंत्राला या पंच ज्ञानेंद्रियांवरती विजय मिळवता येतो का, हा खरा आजचा मोठा प्रश्न निर्माण झालेला. कारण आपण ज्या पद्धतीनं पूर्वी पंच ज्ञानेंद्रियांचा विचार करत होतो ती पंच ज्ञानेंद्रिय त्या ज्या संवेदना आहेत तर त्या संवेदना आपल्याला आता तंत्राच्या अनुषंगाने मिळतायत का. म्हणजे आपण स्पर्शाची संवेदना घेतोच, आपण आवाजाची घेतो, आपण बोलण्याची घेतो, आपण की सगळी आता आपल्याला फक्त चवीचा भाग आता शिल्लक राहिलाय, गंधाचा शिल्लक राहिलाय. पण तुम्ही जर रंग आणि गंधाच्या संदर्भातलं जर नवीन संशोधन आता पाहिलं की ज्यामध्ये दिव्यांग लोकांच्या साठी जे नवीन तंत्र विकसित झालेलं आहे की रंग आपल्याला ऐकता येतात, रंग ऐकण्यातून आपल्याला तो रंग कोणता आहे हे जाणवतं. आणि इथपर्यंत जो विकास झालेला आहे हा विकास आपल्याला जिज्ञासा, प्रयोग, निरीक्षण, कारण मीमांसा, भाकीत ही सगळी विज्ञानाची साखळी आहे, या साखळीतून निर्माण झालाय असं आपल्याला दिसतं की जो सैद्धांतिक, प्रायोगिक आणि तांत्रिक अंगाने आपल्याला विकसत जातो असं दिसतं. आता हा जो तांत्रिक भाग आहे तर या तांत्रिक भागाचा आपण जेव्हा विचार करतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसेल की या तंत्राच्या संदर्भामध्ये कार्यक्षमता आणि गती जी आहे त्याच्या विषयीचं सातत्यानं भान ठेवलेलं आहे असं दिसेल, ज्याला संप्रेक्षण सुनियोजितता किंवा संप्रेक्षण सुनिश्चितता असं मानलं जातं. की ज्या तंत्राच्या मध्ये आपल्याला दिसेल की नवी कार्य आणि ज्ञान क्षमता जी आहे ती ज्ञानक्षमता निर्माण करावी असा हेतू आहे. खरं तर त्यातून मानवी श्रमाचं महत्व कमी होत आहे. म्हणजे उद्या जर समजा तुम्ही या सगळ्या तंत्राचा विचार करून संशोधन करायला लागलो, आपण त्या साधनांचा विचार करायला लागलो तर आपलं श्रम कमी होतील. मगाशी सहज माझे मित्र शैलेंद्र लेंडे सरांनी असं सांगितलं की भारतातली पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन कादंबरी, त्याचा उल्लेख नंतर ताहेर पठाण सरांनी केला. सहज मी मोबाईलवरती क्लिक केला आणि मोबाईलवरती मला जाणवलं की मी असं क्लिक केलं की पहिली बंगाली कादंबरी कोणती. तर पहिली बंगाली कादंबरी एक जी 1852 सालामध्ये आलेली असं मला एक तिथं दिसलं. आणि 1852 सालामध्ये आलेली जी कादंबरी आहे करुणा ओ फुलमोगीर गिब्बरानं, ही कादंबरी पहिली बंगाली कादंबरी असं मला दिसलं की जी एका ख्रिश्चन मिशनरी हॅना मोलेन्स यानं लिहिलेली. आणि त्यानंतर आपल्याला असं दिसेल की पुढं मग 1865 नंतर चंडोपाध्याय आणि बाकीची मंडळी आपल्याला कादंबरी लेखन करताना दिसते. आता आपलं असं दिसेल की तंत्रामुळे एक वेगळ्या प्रकारचा संदर्भ, माहिती तपासून घेण्याची शक्यता निर्माण झाली आणि वेगळ्या पद्धतीचा एक संदर्भ जो आहे तो संदर्भ आपल्याला पाहता आला. मग मी विचार केला की तो मुद्दा महत्वाचा की जो लेंडे सरांनी तुम्हाला आधुनिकतेच्या संदर्भात सांगितला की कोणत्या निकषावरती, कोणत्या विचारावरती, कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या साहित्य कृतीचं मूल्यमापन करणार. कारण की आपल्या संशोधनामध्ये आपल्याला चिकित्सा करायची आहे उपलब्ध असणाऱ्या साधनांची,
उपलब्ध असणाऱ्या साहित्याची, जो काही ज्ञान व्यवहार जो आपण करतो आहोत तो जे साहित्य उपलब्ध आहे त्या उपलब्ध असणाऱ्या साहित्याच्या संदर्भातला ज्ञान व्यवहार आहे. आणि मग त्याची मांडणी आपण विविध पद्धती करतोय. तर केवळ माहिती आहे असं नाही, तर त्या माहितीच्या संदर्भात त्याचं जे एक संप्रेक्षण आहे, सुनिश्चितकरण करणं आहे, ते आपण पाहतो आहोत. आणि ते पाहताना आपल्याला या संदर्भातला जो विचार आहे की जो विचार आपल्याला तंत्राच्या नैतिकतेच्या संदर्भातला, विज्ञानाच्या संदर्भातला आपल्याला दिसतो आहे, तो पाहणं हे आपलं एक महत्वाचं काम आहे असं आपल्याला दिसेल. आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण हा विचार करतो असं आपल्याला दिसेल. आता ज्या वेळेला आपण तंत्राचा विचार करतो आहोत त्या तंत्रामध्ये आपल्याला 3 महत्वाचे घटक सांगितले जातात. एका बाजूला हार्डवेअर हा घटक येतो, सॉफ्टवेअर हा येतो आणि डेटा हा येतो. हार्डवेअर याचा विचार केला तर आपण तुम्ही अगदी प्रारंभापासून दगड सुद्धा तुम्हाला हार्डवेअर म्हणून पाहू शकाल की ज्यावेळेला एका अग्नीचा शोध लागला त्यावेळेचा क्षण. सॉफ्टवेअर, डेटा या सगळ्याची आपण वेगवेगळे संदर्भ लावत आजपर्यंत या आधुनिक तंत्रापर्यंत येऊ शकतो, की जी आधुनिक काळातली जी साधनं आहेत, मग संगणक असेल, इलेक्ट्रॉनिक साधनं असतील, प्रणाली असतील, वेगवेगळ्या त्यातली उपकरणं असतील, किंवा त्या संदर्भातला असणारा जो सगळा व्यवहार असेल, मग तो तुमच्या मल्टीमीडियाचा व्यवहार किंवा मोबाईल सारख्या साधनांचा व्यवहार असेल. मी तुम्हाला एक फक्त मध्येच एक वेगळा संदर्भ सांगतो आणि परत मुद्द्याकडे येतो. मी असं नेहमी म्हणतो की मराठी माणसानं जर कॉम्प्युटर निर्माण केला असता आणि त्याला ठोंब्या असं नाव ठेवलं असतं तर जगभर आपण त्याला ठोंब्या म्हणालो असतो. आपण कॉम्प्युटरला कॉम्प्युटर का म्हणतो आहोत? कारण की कॉम्प्युटर ही निर्मिती वेगळी आहे, बाहेरची आहे. आपण जर ठोंब्या म्हणालो असतो, निर्माण केला असता तर आपण त्याला ठोंब्या म्हणालो असतो. प्रश्न हा आपला केवळ पारिभाषिक संज्ञा निर्माण करण्याचा नाही, तर आपला प्रश्न हा नवनिर्मितीच्या संदर्भातला आहे असं मला वाटतं. त्यामुळं अनेकदा शब्दांच्या बाबतीमध्ये किंवा भाषेच्या बाबतीमध्ये पारिभाषिकतेच्या संदर्भातले आग्रह जे असतात त्या संदर्भातले आपण आग्रह तपासावेत असं मला वाटतं. आणि अर्थात जयंत नारळीकरांनी विज्ञानाच्या संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला हे वेगवेगळे संदर्भ पुन्हा पुन्हा आपल्याला पाहता येऊ शकतात किंवा तपासता येऊ शकतात असं दिसेल. तर ही जी सगळी साधनं निर्माण झालीत की आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुळे निर्माण झालेली जी साधनं आहेत तर त्या साधनांच्या संदर्भातला आपल्याला एक विचार करणं आवश्यक असतं असं मला वाटतं. आता जेव्हा आपण या साधनांचा विचार करतो आहोत आणि जेव्हा आपण आधुनिक काळ युगातला विचार करतो आहोत की जिथं डिजिटल प्रणाली आहे, तंत्रज्ञान आहे, इथपर्यंत येत आहोत, तर अशा वेळेला आपल्याला असं दिसेल की संशोधनाच्या संदर्भामध्ये अशा तंत्रज्ञानाचा विचार करताना काय घडतं हा आपण विचार करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की साहित्याच्या बाबतीमध्ये विचार करताना हा एक 3 प्रकारे विचार होतो असं माझं म्हणणं आहे. एका बाजूला साहित्याच्या संपूर्ण आशय परिवर्तनाच्या संदर्भातला विचार होतो. म्हणजे आपल्याला असं दिसेल की अगदी मानवाला लागलेला अग्नीचा शोध ते कृत्रिम बुद्धिमत्ता इथपर्यंत आपण जर आलो तर साहित्याचे जे आशय आहेत ते आशय आता बदलावे लागलेले दिसतील. आणि मग कविता, कथा, कादंबरी हे जे साहित्य प्रकार आहेत ते अगदी विज्ञान साहित्यासारखं साहित्य आहे. हे सर्व साहित्यावरती आपल्याला त्या त्या काळातल्या असणाऱ्या तंत्राचा परिणाम झालेला आहे.
मग मध्ययुगामध्ये पंचज्ञानेंद्रियाच्या विषयी साहित्य येणं हा त्या काळाचा भाग होता. आणि नंतर आपलं असं दिसेल की जेव्हा पत्रलेखन सारखी एक इथं भारतामध्ये पत्र खात टपाल खातं येतं आणि त्यानंतर मग आपल्याकडे इंदू काळे सरला भोळे सारखी कादंबरी येईल. किंवा मुद्रण कलेच्या विकासानंतर रात्रीचा दिवस सारखी किंवा निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी सारखी कादंबरी येईल. तुम्ही हे सगळं वाचलेलं आहे, माहिती आहे सगळं तुम्हाला. किंवा नभोवाणी किंवा दूरचित्रवाणी किंवा चित्रपट अभ्यास या क्षेत्रांचा आपला विचार करता येऊ शकतो की ज्या ठिकाणी तुम्हाला असं जाणवेल की आशय परिवर्तन होत जातोय, त्या सगळ्यांचा आशयावरती परिणाम होतोय, आकृतीबंधावरती परिणाम होतोय. म्हणजे नवे साहित्य प्रकार उदयाला आले तर आणि त्यामुळं नवी अभ्यास क्षेत्र निर्माण झालेली आहेत. म्हणजे मानवी हितसंबंध बदलत गेले, मानवी व्यवहार बदलत गेला, माणसांच्या मधली असणारी जी एक प्रत्येकाची एक सौहार्दता आहे ती बदलत गेलेली आहे, त्यातले संदर्भ बदलत गेले तर. आणि ते आशय परिवर्तनाच्या अनुषंगाने आपल्याला तंत्र बदललंय तसं झालेलं असं दिसेल. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसेल की रूप जे आहे, सौष्ठव जे आहे, आकृतीबंध जो आहे, आकार जो आहे तो बदललाय असं दिसेल. त्यामुळे पूर्वी जो अनुभव कवितेतून केवळ मौखिक परंपरेतून येत होता, पठनाच्या मधून येत होता, तो लिखित परंपरेमध्ये वेगळ्या पद्धतीने यायला लागला. लिखित मधून येत होता तो आपल्याला गीत संगीत या परंपरेतून वेगळा यायला लागला, माध्यमातून वेगळा यायला लागला. तो आपल्याला पत्रलेखन किंवा अशा एका वेगळ्या पद्धतीतून वेगळा यायला लागला, नभोवाणीतून वेगळ्या पद्धतीने तो यायला लागला आणि आपला दिसेल दूरचित्रवाणी सारख्या माध्यमातून तो वेगळ्या पद्धतीने यायला लागला. शब्द या माध्यमाचा विचार वेगवेगळ्या साधनांच्या मधून यायला लागला. तंत्रज्ञान हे साधन म्हणून पुढे आलं आणि त्या साधनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं दिसेल की आकृतीबंधामध्ये बदल होत गेले, कारण की संस्कृतीमध्ये बदल होत गेले, मानवी व्यवहारामध्ये बदल होत गेले आणि त्या बदलांच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हा जो सगळा बदल आहे हा बदल आपल्याला आलेला आहे असं दिसेल. आपली संपूर्ण मराठी साहित्याची जी समीक्षा व्यवहाराची जी दृष्टी आहे ती दृष्टी आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती बदलले असं दिसेल. म्हणजे सापेक्षता हा जो सायन्स विज्ञानामधला भाग आहे, कालावकाशी विज्ञानातली संकल्पना आहे, या सर्व संकल्पना आपल्याला असं दिसेल की त्या संकल्पना आपल्या साहित्य व्यवहारामध्ये, समीक्षा व्यवहारामध्ये महत्वाच्या आल्या. नॉर्थरॉप फ्रॉय सारखा अनाटॉमी ऑफ लिटरेचर जेव्हा लिहितो तर अनाटॉमी ऑफ ह्युमन बिईंग इथून आपण या बाजूला येतो असं दिसेल. आपली जी भाषा आहे, सांगण्याची भाषा, ती भाषा बदलत गेली असं दिसेल. आणि तो जो व्यवहार आहे, ती जी एक नवी दृष्टी आहे, ही नवी दृष्टी आपल्याला दिसते. आणि आपण जर अलीकडच्या काळात सगळ्या नव्या अध्यापन शास्त्राचा किंवा अध्यापन पद्धतीचा विचार केला, पॅडागॉजीचा विचार केला, तर या पॅडागॉजी मध्ये आपल्याला या सगळ्या आयसीटी पासून ज्या सगळ्या माध्यमांचा विचार केला तर आपल्याला दिसेल की ही पद्धत सगळी बदल, जिथं अध्ययन विद्यार्थी किंवा अध्यापन आणि शिक्षक आणि विषय घटक यांचा एकमेकांवरती प्रभाव आहे असं आपल्याला तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये दिसतं असं पाहायला मिळतं. आशयाच्या पार्श्वभूमीवरती आपण जेवढा विचार करू तेवढे विषय आपल्याला अभ्यासासाठी खुले आहेत, संशोधनासाठी खुले आहेत. आपलं जे नवीन संशोधन असेल या नवीन संशोधनामध्ये आपल्याला या सगळ्या तंत्र माध्यमाच्या मध्ये भाषेचा कसा उपयोग झालेला आहे, साहित्याचा कसा उपयोग झालेला आहे किंवा त्याच्यातून कशी साहित्य निर्मिती झालेली आहे याचा आपण आता विचार करू लागलेलो आहोत.
आणि तशा पद्धतीनं साहित्यही निर्मिती होते आणि त्याचं साहित्य संशोधनही होते असं आपल्याला दिसेल. म्हणजे कोल्हापूर विद्यापीठामधल्या एका प्राध्यापकाने नभोनाट्यावरती संशोधन केलं किंवा एकानं मराठी चित्रपटातील लावण्यांच्या वरती संशोधन केलं किंवा इतर अनेक विद्यापीठांच्या मध्ये चित्रपट विषयक जे संशोधन सुरू आहे याचं कारण असं दिसेल की तंत्र माध्यमाच्या संदर्भामध्ये त्या तंत्राच्या मध्ये कशा पद्धतीनं तो भाषा व्यवहार होऊ लागलेला आहे या संदर्भातला जो विचार आहे, जो नवमाध्यम विचार आहे, तो नवमाध्यम विचार आपल्याला पुढे येऊ लागलाय किंवा अगदी आपण पुढे कालांतरानं चढता मायाजालावरचं लेखन किंवा एकूण मल्टीमीडिया मधलं लेखन, कुहू सारखी कादंबरी कविता महाजननं लिहिलेली आहे, वेगळी कादंबरी वेगळ्या स्वरूपाची. तर हे जे सगळं लेखन आहे तर या सगळ्या लेखनाचा विचार आपल्याला बदलत्या तंत्र माध्यमाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं दिसेल की ज्यामध्ये तंत्र बदलल्यामुळं आशय बदलतोय, आकृतीबंध बदलतोय, नवे संशोधन अवकाश, नवीन संशोधन अभ्यास क्षेत्र निर्माण होत आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं की ज्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण जी एक नवप्रणाली आहे की जिला एक निर्णय समर्थन करणारी प्रणाली असं मानलं जातं किंवा जी ज्ञान कार्य प्रणाली असं मानलं जातं, ही नवी प्रणाली विकसत चाललेली आहे असं आपल्याला दिसतं. आता या पार्श्वभूमीवरती आपण ज्या वेळेला आपण कोणताही विषय घेतला संशोधनासाठी तर तो केवळ या तंत्राच्या संदर्भातला घ्या असं नाही, त्याच्याविषयी खूप सखोल बोलता येऊ शकतं. परंतु कोणताही जरी विषय घेतला आपण तरी आपल्याला या संदर्भामध्ये अधिक संशोधन करता येऊ शकतं असं आपल्याला दिसेल किंवा आपल्याला असं दिसेल की या प्रत्येक विषयाच्या साठी आपल्याला आता तंत्र माध्यमांची आवश्यकता आहे असं दिसेल. म्हणजे आपण जर समजा नभोवाणी सारखा विषय घेतला आणि नभोनाट्याच्या संदर्भात काम करत असू तर किंवा भावगीतांच्या संदर्भात काम करत असू किंवा नभोवाणीनं निर्माण केलेल्या संस्कृतीच्या संदर्भातलं काम करत असू भाषेच्या अनुषंगानं, तर त्या तंत्राच्या संदर्भातले झालेले बदल आणि मग संस्कृतीच्या संदर्भातले झालेले बदल हे आपण जेवढ्या अभ्यासू त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या सांस्कृतिकतेची, साहित्य व्यवहाराची, तंत्राच्या अनुषंगाने एक वेगळी जाणीव निर्माण होऊ शकते. चित्रपटासारखं माध्यम घेतलं तर चित्रपटासारख्या माध्यमामध्ये जे तांत्रिक बदल होत गेलेले आहेत, मुखपटाचा बोलपट होणं, याच्यामधली जे सांस्कृतिकता, नवसांस्कृतिकता आलेली जी आहे, तर त्या सगळ्या बदलांच्या पार्श्वभूमीवरती आपण तंत्राचा विचार करू शकतो आणि तंत्राच्या अभ्यासाचा संदर्भ घेतला, आपण उपयोग केला तर आपल्याला त्या संदर्भात आपल्याला साहित्याचा, भाषेचा किंवा त्यासाठी जे मूलाधार वापरलेले आहेत त्या साहित्य कृतींचा आपल्याला वेगळा आणि विस्तृत सखोल असा एक संशोधन जे आहे ते मग आपलं संशोधन विश्लेषण पद्धतीचं असेल, सर्वेक्षण पद्धतीचं असेल, प्रयोगशील असेल किंवा आपण ते इतर कोणत्याही मूलभूत संशोधन पद्धतीतून करत असू तर ते आपल्याला संशोधन अधिक चांगलं करता येऊ शकतं असं मला वाटतं. आपण ज्या वेळेला या सगळ्या संशोधनाच्या संदर्भातला विचार करतो आणि आधुनिक तंत्रज्ञान की जे आपण ज्याला आपण माहिती प्रणालीच्या अनुषंगाने किंवा माहिती एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अनुषंगाने विचार करतो तर त्या संदर्भातला जेव्हा आपण विचार करतो त्याला आपल्याला असं दिसेल की या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण जर कोणत्याही विषयाचं संशोधन करत असू तर आपल्याला साधन म्हणून त्याचा जो उपयोग होतो तो उपयोग अतिशय महत्वाचा आहे. कारण की केवळ आपल्याला एका क्लिक वरती अनेक संदर्भ जे आहेत, जे संदर्भ माहितीच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होत आहेत, उपलब्ध केले जात आहेत. कारण की
आता सगळंच काही उपलब्ध हे डिजिटल असावं अशा प्रकारची एक शिक्षण पद्धती सुरू झालेली आहे. आणि आपण ज्या गेल्या 2-3 वर्षामध्ये या कोरोना काळामध्ये आपण सातत्यानं डिजिटल माध्यमांचा विचार करतो, आपण या ICT युगाचा विचार करतो आहोत. आणि या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं दिसेल की हे सगळं जे साधन म्हणून आपल्याला या तंत्र माध्यमाचा विचार करता येतो का असं आपण पाहतो आहोत. आणि अशा वेळेला मग आपली तालिका असेल, देवघेव असेल, संदर्भ असतील, जे ग्रांथिक संदर्भ असतील किंवा नियतकालिकांचे संदर्भ असतील, ते दृकश्राव्य संदर्भ असतील किंवा ते श्राव्य संदर्भ असतील, या सगळ्याचं असणारं जे माहितीचा स्रोत आहे की जो चहूबाजूनी उपलब्ध होत आहे, तर त्या स्रोताच्या संदर्भामध्ये आपल्याला या तंत्र साधनांचा, तंत्र माध्यमाचा उपयोग होऊ शकतो असं एक आपण पाहू शकतो. पर्यायी शब्दकोश असेल, ज्ञानकोश असेल, चरित्रकोश असेल किंवा ग्रांथिक किंवा दर्शिका असतील, हे जे सगळे संदर्भ आहेत, तर ते सगळे संदर्भ आज आपल्याला उपलब्ध होतात. हा एक भाग झाला की जो तंत्राच्या अनुषंगानं माहिती प्रचंड उपलब्ध आहे. जी माहिती उपलब्ध नाहीये ती उपलब्ध केली जाते आणि ती होत जाणार आहे, कारण की आपण आता काम करतो आहोत, तर आता अनेक पद्धतीनं ती माहिती उपलब्ध जाणार, त्या माहितीची तपासणी होत जाणार आहे आणि त्या माहितीच्या संदर्भातलं एक नवं माहितीचं युद्ध सुरू होणार आहे. म्हणजे तुलनात्मक साहित्य अभ्यासामध्ये किंवा तौलनिक साहित्य अभ्यासामध्ये असं म्हटलं जातं की ग्रंथ हा पुस्तक हे युद्धभूमी आहे. आता हे जे डिजिटल माध्यम जे आहे ती युद्धभूमी आहे आणि अशा वेळेला आपल्याला दिसेल की ती माहिती जी आहे ती या माध्यमामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीने येत आहे की जिचा मूलाधार जो या संपूर्ण ज्ञान परंपरेच्या विविध असणाऱ्या साधनांच्या मधला आहे. आणि मग ती परंपरा जी आहे ती आपल्या असणाऱ्या संशोधनासाठी एक साधन संदर्भ म्हणून आपल्याला उपयोगी येणार आहे. जशी मगाशी आपण साध्य संदर्भ पाहत होतो, जसं आपण साधन ग्रंथ आणि साध्य ग्रंथ असं आपण संशोधनामध्ये फरक करतो. जे साधन ग्रंथ असतात त्याच्यामध्ये आपण त्या ग्रंथांच्या वरती जे संशोधन करतो त्याचा आधार घेतो. ज्या लेखकाचा आपण संदर्भ घेतलाय त्यानं लिहिलेल्या साहित्याचा आधार आपण साधन ग्रंथामध्ये घेतो. तसं हे जे साधन माध्यम आहे, साधन तंत्र माध्यम आहे, तर या साधन तंत्र माध्यमामध्ये मग ते नभोवाणी असेल, मुद्रण असेल, रेडिओ असेल, चित्रपट असेल, डिजिटल मीडिया असेल किंवा मल्टीमीडिया असेल, हे यातलं जे सर्व साहित्य आहे ते आपण साधन आपल्याला तंत्र माध्यम म्हणून उपयोगी येणार आहे. त्याच्यावरचा असणारा संपूर्ण संशोधनाचा ज्ञान व्यवहार जो आहे तो वेगळ्या ज्ञान आणि सत्ताशास्त्रीय पद्धतीनं त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि जे संदर्भ आपण तंत्रज्ञान आहे तर त्या संदर्भ तंत्रज्ञानातून हा जो संपूर्ण डेटा आहे, ही जी माहिती आहे, तर ती माहिती आपल्यापर्यंत येणार आहे आणि त्या माहितीचा आपल्याला अन्वयार्थ लावायचा आहे. मग हा अन्वयार्थ त्या माहिती जो आपल्याला उपयुक्त आहे त्या पार्श्वभूमीवरती आपण तो लावणार आहोत. त्याला दुसरा मुद्दा असा दिसेल की या संपूर्ण तंत्राचा आपल्याला आता सर्वेक्षणासाठी आणि संख्यात्मक माहितीसाठी उपयोग होणार आहे. खरं तर आपण मराठीचे अध्यापक आणि अभ्यासक बऱ्याचदा सर्वेक्षणाच्या अनुषंगाने कमी विचार करतो, पण आता जर तुम्ही आपल्याकडे व्याख्यान आहे UGCच्या असणाऱ्या नव्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वेक्षणावरती भर दिलेला आहे. संशोधन पद्धतीमध्ये, रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये आपण सर्वेक्षण पद्धतीचा विचार केला पाहिजे असं म्हटलं आहे. आणि त्या सर्वेक्षण पद्धतीच्या अनुषंगाने आपल्याला विषयांचा विचार करावा लागणार आहे.
आपण आस्वादाचा प्रश्न, साहित्याच्या अभिरुचीचा प्रश्न हा केवळ मूल्यात्मक नाही, केवळ गुणात्मक नाही, तर आता तो संख्याशास्त्रीय आपल्याला पुढे आणावा लागणार आहे. हा पुढचा विचार आहे, तो येईल, आता येऊ घातलेला आहे. म्हणजे मध्यमवर्गीय अभिरुची तपासायची आहे किंवा एकूण साहित्याच्या प्रभावांच्या संदर्भात विचार करायचा आहे. तर त्याची असणारी जी सर्वेक्षणाची जी पद्धत आहे, जी समाजशास्त्रामध्ये आहे, जी तर सामाजिक किंवा मानव विद्याशाखांमध्ये इतर विषयांच्या मध्ये आहे, ती आता आपल्याकडे येऊ घातलेली आहे. 1990 नंतरच्या किंवा 2000 नंतरच्या मराठी साहित्यामध्ये अनुवादित साहित्याची भर पडल्यामुळे मराठी साहित्यावरती कोणत्या स्वरूपाचा परिणाम झालेला आहे, सांस्कृतिकचा कोणता परिणाम झालाय, हे शोधायचं आहे. आणि हे जर शोधायचं असेल तर त्याच्या संदर्भातला जो एक डेटा बेस असेल, आणि डेटाबेस हा आजच्या काळाचा शब्द झालाय, हा जो डेटाबेस असेल तर हा डेटाबेस आपल्याला शोधण्यासाठी आपल्याला या सगळ्या असणाऱ्या पथदर्शक अभ्यास पद्धतीसाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. मग त्यासाठी चाचण्या असतील, त्यासाठी प्रश्नावली असेल, ही जी सगळी तांत्रिकता जी आहे ती तांत्रिकता आपल्याला या तंत्रज्ञानाच्या वापरातून येणार आहे, कारण ती अधिक सहज सुलभ अशी होणार आहे, ती होत चाललेली आहे. जितके आपण त्याच्यातले तांत्रिक तंत्रज्ञानाच्यातले साक्षर होऊ, तितके तितके आपल्याला त्याचा एक विचार जो आहे तो विचार करता येण्याची एक सहजताची शक्यता आहे, ती शक्यता निर्माण होणार. आणि या सगळ्यामध्ये जे माहिती आहे तर त्या माहितीच्या संदर्भातलं विश्लेषण करण्यासाठी म्हणजे आता आपल्याला याचा उपयोग होत जाणार आहे. म्हणजे ज्यावेळेला आता आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करतो आहोत, तर कृत्रिम बुद्धिमत्तेनं भाषेच्या संदर्भातले सगळे प्रश्न निर्माण केलेले आहेत. प्रत्येक गोष्टीवरती मला खूप विस्ताराने बोलता आता येणं शक्य नाहीये, एवढा वेळ नाही आपल्याकडं. म्हणजे तुम्ही ज्याला आता संपूर्ण ज्याला ही जी भाषेची रचना जी आहे, ती रचना, ती पद्धत जी आहे ती ज्या पद्धतीनं बदलते, म्हणजे अल्गोरिदम हा केवळ आपल्याला एखादी बातमी पाहण्याच्या पुरता नाहीये, तर या अल्गोरिदमनं तुमच्या भाषेची रचना अशी केलेली आहे की जे तुम्ही रोजच्या मोबाईल मध्ये वापरता, तुम्ही एक शब्द जर टाईप केला तर तुम्हाला असं दिसेल की त्याच्या पुढचा शब्द 3 पर्याय असतात, जो तुम्हाला त्यातला एक शब्द अपेक्षित असतो, कारण की अल्गोरिदम तसा सेट केलाय. म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानामध्ये जेव्हा आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करणार आहोत त्यावेळेला आपले प्रश्न हे आता वेगळ्याच जटिल पर्यावरणातले होत जाणार आहेत, आणि तो खरा सांस्कृतिक संघर्ष तिथला सुरू होणार आहे. हे जेवढा डेटा येणार त्या पद्धतीचा प्रतिडेटा येणार, त्यातून एक जो संघर्ष आहे तो उभा राहणार आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपल्याला एका बाजूला असं मानलं जातं की एकूण भाषा, या सगळ्या भाषा एका भाषेवरती दुसरी भाषा आक्रमण करते, त्यामुळं भाषा नष्ट होईल का अशी एका बाजूला जशी शक्यता निर्माण वर्तवली जाते, दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये दिसेल की भाषेला पर्याय होत गेले. मग तुम्ही एक भाषा पाहताय आणि त्यात त्या भाषेचा अनुवाद तुम्हाला अनेक भाषांमध्ये करता येतोय. म्हणजे ज्या भाषेमध्ये ग्राहक आहे त्या ग्राहकाच्या अनुषंगानं ती भाषा आपल्याला अनुवादित करून मिळते, ऑप्शन्स मिळतात. भाषा जी आहे ती भाषा आपल्याला या पद्धतीनं दिसेल की त्याच्यातली कृत्रिमता आहे, त्याच्यात भाषिक कौशल्य नाही आहे, पण ज्या पद्धतीनं आपण या कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक उपयोग होत जाईल त्यावेळेला आपल्याला भाषेच्या संदर्भातले अनेक तांत्रिक गुंते पुढे
सोडवले जातील का, असं एक आता चित्र निर्माण होत आहे की ज्याचा आपल्या संशोधनाच्या संदर्भातला साधन म्हणून उपयोग होऊ शकतोय आणि आपल्याला संदर्भ म्हणून त्याचा उपयोग घेता येतोय. हे दोन्ही आपण आता तपासत चाललो, कारण की दोन्हीची आपल्याला आवश्यकता असं दिसेल की ज्यामध्ये आपल्याला एकूणच या सगळ्याचा जो संदर्भ आहे तो संदर्भ आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि आपण ज्यावेळेला लिहितो आहोत त्या लेखनातलं आपलं जे एक आपल्या प्रबंधाचं जे संपादन असेल, त्या संपादनाच्या संदर्भातलं आपण काही अवतरण वापरतो आहोत, अवतरण तयार करतो आहोत, शोधतो आहोत, संदर्भ आहेत, संदर्भ ग्रंथ आहे किंवा त्याच्या तळटीपा आहे, त्याची सूची करणं आहे, त्याची परिशिष्ट तयार करणं आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला आता या सगळ्या तांत्रिकतेचा उपयोग होतोय साधन म्हणून. एक त्याचे आपल्याला जे संदर्भ लागतात त्या संदर्भांचा आपण उपयोग करतो आणि आपल्याला असं दिसेल की तंत्रज्ञान हे आपल्याला अधिकाधिक आपल्या संशोधनासाठी उपयोगी होऊ शकतं. मग उद्या समजा कुणाला कंटाळा झाला, लिहायचं नाहीये आणि त्याने ठरवलं की आपलं पहिलं प्रकरण आपण आता मोबाईलवरती रेकॉर्ड करूया आणि आपण काय स्पीच टू राईट असं एक ऍप डाउनलोड करून त्याच्यामध्ये केलं तर तुमचं होऊन जातं. इच्छाशक्ती हवी आहे, ती मात्र अजून आपल्याला तांत्रिकतेनं साध्य करता आली नाहीये. तेवढे आपण रोबोट झालो नाही. पण हे जे सगळं आहे तर हे सगळी शक्यता जी आहे की जी आपल्या संशोधनाच्या लेखनाच्या साठी आवश्यक असणारी बाब म्हणून आपल्याला दिसेल, तर ती आपल्याला दिसते की ज्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं डेटा संकलन, डेटा किंवा माहिती संकलन, माहितीचं विश्लेषण, माहितीचं सर्वेक्षण, माहितीची असणारी प्रतवारी लावण्याच्या दृष्टीनं आपल्याला याचा सगळा उपयोग आहे. त्याचा संपादनाच्या साठी आपल्याला उपयोग आहे की आपण काय पद्धतीनं संपादन करतो आहोत. त्या सर्व माहितीसाठी आपला जो वेळ आहे तो वेळ हे तंत्रज्ञान आता कमी करत आहे. जे पूर्वी खूप वेळ लागायचा, मग तुम्ही आता जर समजा एखादं एक पानाचं संदर्भ तुम्हाला उतरून काढायचा असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही त्याचा एक फोटो काढला, तुम्ही जर गुगल फोटोला गेला तर तो तुम्ही गुगल लेन्सद्वारे जर त्याचं डिजिटल केलं तर तुम्हाला 2 सेकंदामध्ये त्या एक पानाचं A4 साईजच्या एका पानाचं तुम्हाला एक संपूर्ण DTP होतं. आता हे जे सगळं जी शक्यता जी आहे ती शक्यता तुमच्या वेळेच्या नियोजनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची असं दिसतं आणि मला वाटतं की त्याचा जो उपयोग आहे तो उपयोग होऊ शकतो. आता हा सगळा जो उपयोग आहे हा होत असताना आपण आपलं संशोधन पूर्ण करतो, लिहितो आहोत, जो आपण विषय मध्ययुगीन मराठी साहित्य किंवा आधुनिक मराठी साहित्य किंवा प्राचीन मराठी साहित्य याच्या संदर्भात घेतला असेल, त्याचं संपादन करतो आहोत आणि अर्थात हे सगळं पुन्हा आपल्याला तपासून घ्यायचंय. म्हणजे जे आपण प्लॅगॅरिझम जे आलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये तर ते तपासून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पुन्हा तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागतो. तुम्ही किती प्रमाणातलं वाङ्मय चौर्य केलेलं आहे हे तुम्हाला टक्केवारीमध्ये कळतंय. कुठल्या विषयांचं केलंय, कुठला शब्द तुमच्याकडे किती वेळेला आलेला आहे आणि तुम्ही कोणाचं चोरलंय हे सगळं उपलब्ध होत आहे. कारण की अजून आपल्याला असं दिसेल की ती जेवढी माहिती उपलब्ध होत जाईल तेवढ्या पद्धतीनं आपलं संशोधन जितकं सोपं असणार आहे तितकं क्लिष्ट असणार आहे. म्हणजे कॉपी पेस्ट करणं, सहज वाङ्मय चौर्य करून आपल्या नावावर खपवणं हे शक्य होणार नाही. कारण की उतारेचे उतारे तुम्ही कॉपी केलेले आहेत, हे तुमचं येतं आणि तुम्हाला माहिती आहे की विशिष्ट टक्क्यांच्या पुढे जर तुमचं संपूर्ण असं कॉपी झालेलं आलं, दुसऱ्याचं चौर्य आलं तर तुम्हाला डिग्री मिळू शकत नाही, पदवी मिळू शकत नाही. हे या तंत्रज्ञानाच्यामुळे शक्य झालंय. म्हणजे तुम्हाला जे असेल ते संशोधन निखळ नवनिर्माण करणार, स्वतःच्या संकल्पना तयार करणार,
आणि स्वतःच्या भाषेमधलं लागेल. आणि ते मला वाटतं या आजच्या तंत्रज्ञानामुळं आता आपल्यावरती एक नवीन दबाव येत चाललेले आहे. याच्या खूप मर्यादा आहेत या तंत्रज्ञानाच्या, पण अभ्यासक म्हणून आपल्याला दिसेल की ही एक मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे की आपण हे नवीन कशा पद्धतीनं शोधणार आणि लिहिणार. कारण की आपण जर आता पूर्वी कॉपी पेस्टचे उतारे चालत होते आणि जो दुसरा समोरचा अभ्यासक असायचा त्याच्यापर्यंत ते सहज पोहोचत नव्हतं. त्यानं जर ते वाचलं नसेल तर त्याला ते कदाचित मूळचा संदर्भ जो आहे तो संदर्भ लक्षात येत नव्हता. अनेक चांगले अभ्यासक परीक्षक होते की ते मूळचा संदर्भ कोणत्या ग्रंथातला आहे तोही ते सांगत होते आणि ते सांगत असल्यामुळं आपल्याला ते लक्षात येत होतं. आता मात्र सगळंच हळूहळू आपल्याला या डिजिटल माध्यमामध्ये जात असल्यामुळं आपल्याला त्या सगळ्याला एक वेगळ्या पद्धतीनं आपल्या बौद्धिक कौशल्यावरती ते तयार करावं लागेल आणि नवनिर्माण जे आहे ते नवसंशोधन ज्याचा मी संदर्भ आपल्या ज्ञान व्यवहाराशी आणि ज्ञान सत्ता कारणाशी दिला होता. त्या अनुषंगाने हा जो ज्ञान व्यवहार जो आहे संशोधनातला आणि त्याचं एक सांस्कृतिक राजकारण आहे याच्यामध्ये तुम्ही किती नव्या अभ्यास पद्धतींची भर घालता याच्यावर ते अवलंबून आहे. अन्यथा एका क्लिक मध्ये तुम्हाला जाणवणार आहे की तुम्ही कोणतं संशोधन कुठून घेतलंय, कोणता संदर्भ कुठून घेतलाय, कोणाचं वाचलेलं आहे आणि कुठून कुठं काही आलेलं आहे. असं सगळं आहे. मला वाटतं खूप व्यापक पद्धतीनं याच्यातल्या प्रत्येक संकल्पनेवरती विस्तृत बोलता येऊ शकतं. अर्थात आपला जो नियोजित वेळ आहे एक 50 मिनिटांचा तो वेळ मी बरोबर संपवलेला आहे आणि त्या वेळेमध्ये मला हे पूर्ण करणं हेही तांत्रिक बंधन मी पाळलंय. ती मर्यादा लक्षात घेऊन पुन्हा केव्हा तरी याच्यावरती बोलता येईल. मला या संपूर्ण कार्यशाळेचे संयोजक डॉक्टर ताहिर पठाण यांनी इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च आभार मानतो. आपण सर्वांनी काही थोडेफार तांत्रिक अडथळे येता जे सहकार्य दिलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. मी आवर्जून काही क्लिप्स तुम्हाला दाखवल्या नाहीत. मला खूप वाटलं होतं काही दाखवाव्या, पण तो हा विषय थोडासा मांडावा असा मौखिक माध्यमातून म्हणून मी तुमच्यापर्यंत मांडला. तरी यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा ताहिर सरांचे आभार. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. या सत्राच्या अनुषंगानं संशोधक अभ्यासकाच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आदरणीय अनिल सपकाळ सरांशी आपण त्या संदर्भात चर्चा करू शकता. मराठी च्या देवनागरी लिपीच्या संदर्भात मराठी संशोधनासाठी काही ऍप किंवा काही अशा साईट आहेत का की ज्याचा आम्हाला उपयोग होऊ शकतो, आम्ही तिथे व्हिजिट करू शकतो? लिपीच्या संदर्भात असं ऍप नाहीये, पण तुम्हाला लिपीच्या संदर्भात काही वेगवेगळी वेबसाईट्स आहेत ते तुम्हाला उपलब्ध आहे ज्याच्यावरती या लिपींची माहिती आहे. हा, ते तुम्ही पहा. तुम्ही खरं तर आता या सगळ्यांनी यातले तुमचा जो विषय आहे तर त्या अभ्यास विषयाच्या अनुषंगानं जर तुम्ही या इंटरनेटवरती काही ब्राउज केलं, शोधलं तर ते संदर्भ तुम्हाला खूप मिळतील. म्हणजे आर्काइव्ह सारखी एक लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये जगातल्या अनेक विद्यापीठांना जोडलेले आहे. भारतातल्या संपूर्ण लायब्ररीज आता विद्यापीठाशी संबंधित आहेत. त्या लायब्ररीमध्ये तुम्हाला एका बाजूला ते पुस्तक डाउनलोड करायची सोय आहे, ते पुस्तक ऐकण्याची सोय आहे. तुम्हाला जर समजा एखादं इंग्रजी पुस्तक असेल ते तुम्हाला वाचायचा कंटाळा आहे, पण ते जर तुम्ही ऐकायचं ठरवलं तर 1-1 तास किंवा 2 तास तुम्हाला ते मुक्त मध्ये ऐकायला मिळतं. ते तुम्ही ऐकू शकता. तुम्हाला आवश्यक तो संदर्भ तुम्ही त्याचा डाउनलोड करू शकता किंवा त्याचे तुम्ही एक उपयोग करू शकता. मला वाटतं की आपल्या विषयाच्या संदर्भात त्या विषयाची जी एक व्याप्ती आहे, मगाशी जसं लेंडे सरांनी सांगितलं की विषय समजून त्या विषयाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती जर लक्षात घेतली तर त्याचे संदर्भ आणि त्याचे क्रॉस संदर्भ फक्त एकच नाही, अनेक संदर्भ तुम्हाला मिळतील. तर ते संदर्भ तुम्ही जेवढे तपासत जाल तेवढे संदर्भ तुम्हाला उपयोगी येऊ शकतात. मला वाटतं की ते तुम्ही जर शोधले, असे कुठलं एक तुम्ही सांगत बसणं चुकीचंही आहे, तर तेच सगळं तुम्ही शोधले तर तो तुम्हाला एक चांगला भाग होऊ शकतो. आणि हे सगळं त्यातले बरेचसे संदर्भ सध्या उपलब्ध आहेत ज्याचे, आणि समजा त्या संदर्भामध्ये काही पुस्तकांची नावं दिलेली असतील तर ते तुम्ही संदर्भ पहा.
त्यातली मूळची संहिता पहा आणि तीही मूळची संहिता उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही असं नाही की तो फक्त तुम्हाला एक संदर्भ मिळतो, तर ते वेगवेगळ्या माध्यमांचे. उद्या समजा ऑडिओ बुक मध्ये असेल, काही संदर्भ तुम्हाला ऑनलाईन याच्यामध्ये एखाद्या पुस्तक स्वरूपात मिळतील, काही संदर्भ दृकश्राव्य माध्यमात मिळतील, काही संदर्भ तुम्हाला ध्वनिचित्रफितींच्या माध्यमात मिळतील. तर ते जे सगळे संदर्भ आहेत, तर ते संदर्भ तुमच्या विषयाला किती पूरक आहेत, आवश्यक आहेत. तुमचा विषय संत तुकोबांच्या वरती असू शकतो, तुमचा विषय अगदी म्हणजे एखादा याच्यावरती घ्या, म्हणजे जसं मगाशी मी तुम्हाला नाणेघाटातल्या शिलालेखाच्या संदर्भातला तो असू शकतो, किंवा तुमचा संदर्भ एखादा नाटकावरचा असू शकतो. म्हणजे तुम्ही कोणत्या विषयाच्या संदर्भात काम करता आहात, ते अनेक संदर्भ आहेत. ते संदर्भ तुम्हाला जोडता येणं आणि त्याच्या मूळ संदर्भाकडे जाणं. अनेकदा असं होतं की ते संदर्भातले काही माहिती चुकीची असू शकते, कारण की आता जसं मगाशी मी म्हणालो की संदर्भातलं जे राजकारण आहे, म्हणजे एक सहज उदाहरण आठवतं म्हणून सांगतो तुम्हाला की एका संदर्भामध्ये इतिहासाच्या संदर्भातले अनेकदा आता असं दिसतंय की वेगवेगळ्या पद्धतीने इतिहासाचं इंटरप्रिटेशन करायचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे की आपलं म्हणतो प्रत्येकाला तो हक्क आहे, अधिकार आहे आपल्या पद्धतीनं त्याचा अन्वय अर्थ लावणं, पण त्या संदर्भातली काही माहिती उपलब्ध होणं. म्हणजे समजा आता एक सम्राट अशोकांच्या वरती एक नाटक आलेलं आहे, तर त्या नाटकाचा संदर्भ तुम्ही तेवढाच घेतला तर तुम्हाला उपलब्ध होईल. पण त्या नाटकाच्या वरची असणारची वेगळी चर्चा आहे की बाबा सम्राट अशोक आणि औरंगजेबाची तुलना करणारं एक नाटक आहे आणि त्याच्यामध्ये अशोक आणि औरंगजेब एकसारखेच होते असं त्या तुलनेमध्ये म्हणलंय, त्या नाटकामध्ये म्हणलंय, पण वेगळी चर्चा उपलब्ध आहे. तर ती चर्चा आपण पाहतो की नाही आहे, तर ती चर्चा जर आपल्याला मिळाली तर मला वाटतं की आपला शेवटी आपण संशोधन हे तटस्थ पद्धतीने करतो आहोत आणि ही जी तटस्थता आहे ती तटस्थता ज्ञानाच्या संदर्भातली आहे, नवनिर्मितीच्या संदर्भातली आहे. तर ते संदर्भ तुम्ही किती पाहता आहात, हे सगळे संदर्भ तुम्हाला तुमच्या प्रबंधामध्ये मांडता येतात. त्याच्या तुम्ही लिंक देऊ शकता, ते संदर्भ द्या ना. सर, फक्त मूळ मुद्दा मला विचारायचा हे होता की साहित्यातील संभाजीराजे आणि वास्तव इतिहास या संदर्भात जेव्हा काही साईटला किंवा काही ठिकाणी आम्ही भेट दिली, तर तिथे बरेचसे संदर्भ वेगवेगळे होते. म्हणजे काही अनैतिहासिक होते, काही ऐतिहासिक होते, त्यामध्ये पण बरीच सरमिसळ होती. आणि मग आपण काही मूळ जर शोधायला लागलो तर तेव्हा बऱ्याचदा दिशाभूल होण्याची शक्यता असते. तर मला असं वाटलं की काही ऑथोराइज्ड असतील तर मला कृपया आम्हाला इथे सांगितलं तर. एक कसं माहितीये का, एक पहा की आपण ज्याला अभ्यास करतो त्याला केवळ आपण एकाच संदर्भावरती किंवा काही निवडक संदर्भावरती अवलंबून राहत नाही. आपला मार्गदर्शक आपल्याला सांगतो की आपण जर मार्गदर्शक असू तर विद्यार्थ्यांना सांगतो की बाबा रे या अनुषंगाने अधिकाधिक संदर्भ मिळव. म्हणजे संभाजी राजांच्या अनुषंगाने समजा जर तुम्हाला असं वाटलं की बाबा मला शरद पाटलांचा संदर्भ इंटरनेटला उपलब्धच नाहीये, पण तो लिखित स्वरूपात उपलब्ध आहे ना, तर शरद पाटील संभाजीराजे हे शाक्त संप्रदायिक होता असं मानतात, तो संदर्भ शोधूया ना आपण. ती जबाबदारी आपली आहे ना. म्हणजे आपण किती पद्धतीनं, किती मी काय म्हणालो, साधनांचा अधिकारी, विविध साधनं आहेत, त्या साधनांचा वापर करून ती सगळी चर्चा आपल्या संशोधनाचा भाग होऊ शकते. म्हणजे संभाजीराजांनी चुकीचं लिहिलंय हे सुद्धा तुमच्या प्रबंधाचा विषय असू शकतो. असं ते कोटेशन येतं, मूळचं हे असं आहे असं तुम्ही म्हणू शकता. एका बाजूला तो जो काय उपलब्ध असणारा माहितीचा स्रोत आहे तो साधन म्हणून येऊ शकतो, संदर्भ म्हणून येऊ शकतो. तुम्ही त्याच्यावरती तुमचा डिस्कोर्स उभा करायचा आहे, तुमचा ज्ञान व्यवहार उभा करायचा आहे. तुम्ही काय फक्त माहिती संकलक नाही आहात, तुम्ही ज्ञान निर्माण करणारे आहात. फक्त 30 सेकंद घेते. आता मराठी भाषेचा म्हणजे आपण पंधरवडा साजरा करतोय आणि येणाऱ्या पिढ्या सगळ्या टेक्नोसावी झाल्यात. म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना फार काही संदर्भ बघावेसे वाटतील किंवा न वाटतील हा प्रश्न पुढचा आहे. पण जेव्हा अशी मुलं किंवा जेव्हा ही पिढी जेव्हा ह्या सगळ्या साईटकडे जाते तेव्हा खूप मोठा प्रश्न येतो सर पुढच्या पिढ्यांसमोर आणि आपल्या समोर, की हे नेमकं काय खरं काय खोटं. म्हणजे अद्यावत दृष्टीने मराठी भाषेकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा खरंच आपण प्रभावीपणे पोहोचू शकलोय का. एक पहा की आता जवळजवळ 500 वर्षे पुरेल एवढा डेटा उपलब्ध आहे असं म्हणलं जातं क्लाउड मध्ये. म्हणजे आता इथून पुढे किमान 500 वर्षे तरी हे माध्यम राहणार आहे असं लक्षात ठेवा.
असं जर असेल तर तुम्हाला ही ज्ञान प्रक्रिया निर्माण होणार, विविध प्रकारचं ज्ञान येणार, ते येत राहणार ना. त्याचं डिजिटलायझेशन जे आहे ते होत जाणार ना. ती प्रक्रिया आहे. मग ती तरुण पिढी आहे ना, मी कधी ना कधी वाचेल ना. आपण सकारात्मक राहूया. म्हणजे तो जो भाग आहे तो एक इतिहासाच्या राजवाड्यांचं असं एक विधान होतं. इतिहासाचे राजवाडे असं म्हणाले की रेल्वे आल्यानंतर मी जे 100 लेखाने साध्य होणार नव्हतं ते एका रेल्वेनं साध्य केलं, सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवरती. आता असं आहे की ही नवीन माध्यमं आहेत, ती माध्यमांच्या मध्ये तुम्ही जेवढं एक माहिती जमा कराल, जेवढी माहिती तिथं येईल त्या माहितीचं विश्लेषण. आणि पुन्हा हे संदर्भ एक पहा, जे संदर्भ येणं हे संदर्भ येत राहणार आहे. कारण की एक सहज हे संदर्भ येणार ना, तपासले जाणार आहेत, त्याच्यावरती नवीन माहितीची भर पडणार आहे आणि ही माहिती विविध अंगाने येत राहणार आहे. माझं असं म्हणणं की तुम्ही माहिती किती देता. म्हणजे मी एक यांची क्लिप टाकली होती, मी गिरीश कर्नाडांची मुलाखत घेतलेली होती आणि नाटकावरती मुलाखत होती. आणि ती जी मुलाखत होती त्या गिरीश कर्नाडानं नाटक आणि जातींचा संदर्भ सांगणारी क्लिप टाकली. मला वाटलं की तो महत्वाचा संदर्भ होता. आता त्याच्यावरती अनेकांनी लिहिलं, 1200 लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की नाही हे काय करणार असं बोलतात, करणार तसं बोलतात. माझं म्हणणं काय आहे की ज्ञानव्यवहारामध्ये आपण हे सगळं करत राहिलं पाहिजे आणि ती चर्चा होईल ना, ती क्लिप राहणारच आहे, तो संदर्भ येत राहणार आहे. तुम्ही संभाजीराजांच्या वर्षी ऑथेंटिक माहिती अधिकाधिक टाकत राहा, अनेकांनाच टाकायला सांगा, ती माहिती लोकांपर्यंत पोहोचेल ना. एक पहा की माहिती तुम्ही माहिती जेवढ्या वेगाने येते तेवढ्या वेगाने ती लोकांपर्यंत पोहोचते. मला असं वाटतं की तेवढ्या वेगानं माहिती निर्माण होत गेली पाहिजे. चांगली माहिती हे एका बाजूला चांगली माहिती आणि वाईट माहिती, खरी माहिती आणि खोटी माहिती, चुकीची माहिती आणि बरोबर माहिती, हे आता इथून पुढे राहणारच आहे. हे पूर्वी होतं, हे आता आहे असं नाहीये. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ती जी तंत्र माध्यमं होती किंवा त्यावेळची जी साधनं होती त्या साधनांचा अवकाश लहान होता, तर ते होतच ना. म्हणजे संत साहित्यामध्ये विविध संतांनी आपल्या परीनं ज्ञानाचा अन्वयार्थ लावलेला आहे. काहींनी विठोबा एकेश्वर त्याला सगुण म्हणलंय, काहींनी निर्गुण म्हणलंय, काहींना सगुण आणि निर्गुण असं म्हणलंय. हे ज्ञानाचं सांस्कृतिक राजकारण आहे ना. आणि त्या पार्श्वभूमीवरती मला वाटतं की जेवढी माहिती येईल त्या माहितीचं जेवढं विश्लेषण होईल तेवढं मला वाटतं की पुढे संशोधन आणि या सगळ्यासाठी उपयुक्त आहे. धन्यवाद सर. म्हणायचं वृंदा जोशींचा हात वरती आहे, चुकून केलाय त्यांनी? नाही, नमस्कार सर. हा बोला ना. मी सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणाहून बोलती आहे. मला प्रश्न नाही विचारायचा, पण मला एक मत मात्र व्यक्त करायला आवडेल. नवनिर्मिती आणि पारिभाषिक शब्द यांचा संदर्भ देत असताना आपण संगणक आणि ठोंब्या हे उदाहरण दिलं आणि पारिभाषिक शब्दांचा आग्रह धरला जाऊ नये अशा प्रकारचं एक विधान केलं. पण मला असं वाटतं की पारिभाषिक शब्दांच्या बाबतीमध्ये आणि शब्दांच्या व्युत्पत्तीमध्ये आपण जेव्हा विचार करतो, संगणकाचा इतिहास पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की गणन करणं ही त्याची मुख्य प्रक्रिया, तिथून गणक यंत्र आणि मग पुढे त्याच्यामध्ये अधिकाधिक ज्या काही निर्मिती प्रक्रिया, संगणक ज्या पद्धतीने काम करायला लागला तिथून या शब्दाची निर्मिती झाली. आणि पारिभाषिक शब्द निर्माण करत असताना दुसरी जी एक काळजी घेतली जाते. मॅडम तुमचा मुद्दा सांगा. मला तुमचं म्हणणं कळालेलं आहे, फक्त मुद्दा एका वाक्यात सांगा. तुमचं पुढचं म्हणणं मी संपूर्ण एक 15 मिनिटं सांगू शकतो. मला तुमचा मुद्दा कळालेला आहे, काय म्हणायचं असेल 1 मिनिटात सांगा. तुमचं सगळं म्हणणं मला कळालेलं आहे, फक्त मला सांगा. पारिभाषिक शब्दांकडे गांभीर्यानं पाहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. बोलणं तुमचं धन्यवाद. हा तुमचं म्हणणं बरोबरच आहे. पारिभाषिक संज्ञा या महत्वाच्याच आहे हे लक्षात घ्या. पण पारिभाषिक संज्ञा निर्माण करताना मी असं म्हणालो की पारिभाषिक संज्ञा ज्या आहेत त्या केवळ अट्टहासानं येणं हे एक सांस्कृतिक राजकारण आहे.
हा त्यामध्ये पारिभाषिक संज्ञा येताना केवळ, आता मी मगाशी बोललो नाही तेही थोडं सांगतोय, केवळ तुम्हाला संस्कृत केंद्रीय असणाऱ्या पारिभाषिक शब्दांचा अग्र धरून पारिभाषिक शब्द निर्माण केले जातात असंही आपल्याला सगळ्या पारिभाषिक कोशांच्या अनुषंगानं दिसतं. तरीही पारिभाषिक संज्ञा आवश्यक आहेत. माझा मुद्दा असा आहे की ज्ञान निर्मितीमध्ये केवळ पारिभाषिक संज्ञांवरतीच भर न देता आपण ज्ञान निर्माण केलं पाहिजे. संगणक आपण निर्माण केला पाहिजे. आपण संगणकाला संगणक म्हणायचं, कॉम्प्युटरला, की आपण कॉम्प्युटरला दुसरं काय म्हणायचं, हा शब्द महत्वाचा. माझा मुद्दा लक्षात घ्या. तुमचं सगळं म्हणणं मी अजून 1 तास तुमचं मत सांगू शकतो, तुम्हाला काय म्हणायचं ते. माझं म्हणणं असं आहे की भारतातली जी संपूर्ण आपण भाषिक परंपरा पाहतो, तर त्या भाषिक परंपरेमध्ये आपल्याला ज्याला भाषेच्या संदर्भातला विचार करतो त्यावेळेला आपल्याला इथलं ज्ञान, नवज्ञान, नवी कृतिशीलता, नव संशोधन हे निर्माण होताना त्या संकल्पना आपण बरोबर नेऊ शकतो. म्हणजे जर समजा खरडा हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये घेतला असेल तर ते त्यांचा चांगुलपणा आहे. खरड्याला खरडाच त्यांनी म्हटलेला आहे. माझं म्हणणं काय आहे, खरड्याला वेगळा काय शब्द आणला नाही? खरड्याला त्यांनी बटर असं का नाही म्हणणार, हॉट बटर असं का नाही म्हणलं त्यांनी? माझं म्हणणं काय, भाषा विकास जो आहे, आपण भाषेविषयी खूप बोलू शकतो. माझं म्हणणं फक्त या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आहे. म्हणून माझ्या व्याख्यानामध्ये मी आवर्जून सगळ्या पारिभाषिक संज्ञा आणि त्या अतिशय वृक्ष अशा पारिभाषिक शब्दांना वापरल्या होत्या. मला नंतर काही लोक म्हणतील किती जड बोललात सर तुम्ही. मी खूप पारिभाषिक शब्दांचा आग्रही माणूस आहे. माझं म्हणणं असं आहे की भाषेच्या बाबतीमध्ये आणि ज्ञान प्रक्रियेच्या बाबतीमध्ये आपण नवज्ञान, संशोधनाचा मुद्दा चालला म्हणून माझं म्हणणं आहे की नवज्ञान ज्यावेळेला निर्माण होतं त्या नव्या ज्ञानामध्ये आपण केवळ एका विशिष्ट पारिभाषिकतेशी अडकून राहिलो तर नवीन ज्ञान ही प्रक्रिया संपते. बरोबर आहे. आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की नवीन ज्ञान किती निर्माण होणार. म्हणून पारिभाषिकतेला माझा अजिबात विरोध नाही. म्हणजे क्रीडांगणला क्रीडांगण म्हणेल, गार्डन म्हणणार नाही. पण आता गार्डन जर हा शब्द प्रचलित असेल आणि सगळे राजकीय पक्ष गार्डन हा शब्द वापरत असतील तर मग काय, सारसबागेला सारसबाग म्हणू, पण दुसऱ्या ठिकाणी गार्डन म्हणू. संभाजी गार्डन आणि सारसबाग असं पुण्यामध्ये आमच्या संभाजी बाग असं म्हणत नाही, संभाजी गार्डन म्हणतो. तिथं उमा आहे आणि सारसबाग. आता हा या द्वंद्वाला, या द्वैताला भाषेमध्ये काय करणार तुम्ही? माझा मुद्दा असा आहे की संशोधनाच्या पातळीमध्ये आपण नवनिर्माण करणं आणि त्याची एक भाषिक संरचना निर्माण करणं, हा जो मुद्दा आहे त्याविषयी मी बोलतोय. धन्यवाद सर. याच ठीक आहे, आपण थांबूया. वेळ भरपूर झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. विषय फार हॉस्ट आणि करंट आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संशोधनात वापर, आधुनिक तंत्रज्ञान फार छोटी गोष्ट नाही. ही संकल्पना फार ब्रॉड संकल्पना आहे आणि सरांनी अत्यंत कमी वेळेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संशोधनात कशा पद्धतीने करता आला पाहिजे. मुळात आधुनिक तंत्रज्ञान ही संकल्पनाच आमची क्लिअर झालेली नाही. ICTच्या युगामध्ये, माहिती तंत्रज्ञान संप्रेषणाच्या युगामध्ये किती साधनं संशोधनामध्ये येतात याचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे. सरांनी अत्यंत सूत्रबद्ध अशी मांडणी केली. इतिहास, माहिती तंत्रज्ञानाचा इतिहास, त्यामध्ये आलेली परिवर्तन आणि आधुनिक कालखंडात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बदललेलं आकृतीबंध अत्यंत उदाहरणासह आणि मुद्द्यासह सरांनी उलगडून दाखवलेला आहे. अनेक साधक बाधक या ठिकाणी चर्चा झालेली आहेत. आज आपण पाहतो की जगामध्ये नवीन नवीन शोध लागले. म्हणजे आधुनिक कालखंडाचा आपण ज्यावेळेस विचार करतो तर 1453 नंतर कॉन्स्टॅन्टिनोपलचा पाडाव झाला, अमेरिकेचा शोध लागला, रेल्वे आली, तारायंत्र आले आणि करता करता 1990 नंतर जागतिकीकरण सुरू झालं. आणि जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये भाषा, साहित्य, संस्कृती सरांनी अत्यंत मुद्द्यासह उलगडून दिलेली आहे. आमची भाषा बदलली,
आमची सभ्यता बदलली, आमची संस्कृती बदलली, आमचं रहन सहन बदललं आणि या सर्वांचा वापर हे म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये तंत्रज्ञानाचा याच्यावर फार मोठा प्रभाव झाला. सरांनी आपण वाचलं असेल कारण वेळेची मर्यादा आहे आपल्यासमोर. वेळेची मर्यादा असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, शब्द कसे बदलले, हे सरांनी अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीनं आणि सैद्धांतिक मांडणी करून सरांनी उलगडून दाखवली. मी सरांचे या ठिकाणी राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळा, साहित्य अकादमी नवी दिल्ली, UGC मानव संसाधन विकास केंद्र आणि मराठी विभाग, आधुनिक भारतीय भाषा विभाग यांच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीनं सरांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सर अत्यंत व्यस्त आहेत, आपल्या सर्वांना माहित आहे की सर फुले आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक आहेत. प्रभारी विभाग प्रमुख गुरुदेव टागोर तोलनिक साहित्य अध्यासन केंद्र मुंबई या ठिकाणी कार्यरत असतात. सरांचे अनेक उपक्रम चालू असतात. अशा परिस्थितीमध्ये बृहन महाराष्ट्रात आयोजित केलेली राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये सरांनी वेळ दिला आणि विषय फार मराठी भाषेचे प्राध्यापक आजही आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा कुठे स्वीकार केलेला नाही. युनिकोड सारखी पद्धत आम्ही स्वीकारली म्हणून आता आम्हाला टायपिंग करता यावं लागलं. शोधगंगा सारखा नवीन शोध आपले थेसिस अपलोड झालेले आहेत. आपण मोबाईलवर वापर करतो पण प्रत्यक्षात वापर करताना अनेक अडचणी आपल्या या ठिकाणी येत असतात. सर व्यस्त असतानाही या संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये आलेत आणि एक नवीन विषयावर म्हणजे फार करंट अशा विषयावर अत्यंत सूत्रबद्ध आणि सैद्धांतिक मांडणी सरांनी केली. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपले सरांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो.